मुद्दामून घेऊन आलो मी. बापडे, शत्रूशी भिडायच्या आधी त्याच्या मनात भीती निर्माण करावी लागते. त्या सत्या मंजूला भीती वाटावी म्हणून असं केलं मी. डॅडी साहेब, हे असे प्रयत्न आपण याआधी खूपदा केलेले आहेत. काय झालं? एव्हरी टाइम सत्या मंजूने बाजी मारली आहे. ठीक आहे ना, त्यावेळेस नाही मारणार ते. तू फक्त मी सांगतो तसं कर. म्हणजे आता काय करायचंय नवीन? या सत्या आणि मंजिरी वाघमारीची ताकद काय आहे, त्या दोघांचं प्रेम ते घट्ट आहे ना फार. तिथे घाव घालायचा आपण. म्हणजे नक्की काय करायचंय? तुम्ही मला सत्य आणि मंजू मध्ये फूट पडायला सांगताय का? कौतुक कौतुक, केवळ कौतुक. बरोबर ओळखलंस. दोघांच्या प्रेमात फूट पाडायची, मग आपल्याला आपली चाल खेळता येईल. तुमचं खरं आहे डॅडी साहेब, पण मला दिसतंय ना त्या दोघांचं नातं इतकं घट्ट आहे की आपण कितीही प्रयत्न केले ना तरी ते वेगळे नाही होऊ शकणार. ते मला माहिती आहे. मी काय सांगतो ते ऐक. हे बघ, तू पोलिसात आहेस, कायदा तुझ्या हातात आहे. कायद्यासमोर भल्या भल्यांचं काही चालत नाही बाबडे. ठीक आहे डॅडी साहेब, मी बघते काय करताय. कौतुक कौतुक, केवळ कौतुक. ठेवते. डॅडी साहेब बोलतात ते करेक्ट आहे. काहीही करून त्या सत्य आणि मंजू मध्ये फूट पाडावीच लागणार. सत्या नेबळच्यात काय बी करून फूट पाडायला पाहिजे. त्याशिवाय त्या नेबळला घराच्या बाहेर काढता येणार नाही. पण आता असं वेगळं काय करता येईल ह्यांना वेगळं करायला? हे खूप सपने अख्ख्या सातारा सांगतीस का चहा प्यायला दिसती? असं बारी तोंड करून बसू नकस. त्या सत्याला नेबटला कसं वेगळं करायचं त्याचा जरा विचार कर. मम्मी, जरा थोडा विचार करून मग सांगितलं तर चालेल का? काय ना, आता एवढे प्रयत्न करून करून एवढं थकायला झालंय का नाही. म्हणजे कसं नवीन काहीतरी सुचायला जरा मेंदूला थोडा आराम पाहिजे ना. त्याच्यासाठी मेंदू पाहिजे ना तुझ्याकडं. ए हुबलं, तेवढा टाइम बी नाही आपल्याकडं. जी सुचत ती सांग. ठीक आहे सांगते. आपण ना मम्मी त्या दोघांमध्ये का नाही फूट पाडूया. हे का आता? अगं तिथं ठेवायचंय की मला, पण ती कशी त्याचा जरा विचार कर. करा करा करा, विचार करा. हा, पण एक लक्षात ठेवा, तुम्ही दोघींनी कितीही विचार केला का नाही तरी सुद्धा सत्य आणि मंजू मध्ये फूट पाडणं तुम्हाला कधीच शक्य नाहीये. नाही, मी काय म्हणतो, तुम्ही त्या दोघांच्यात फूट पाडण्याचा प्रयत्न कराच. कारण तुम्ही ज्या ज्या वेळेस प्रयत्न करता ना त्या दोघात फूट पाडण्याची, त्या वेळेस त्यांचं नातं अधिक घट्ट बनत गेलंय. हो पेंटर, त्यांचं नातं घट्ट करायचं पाप तुम्ही केलंय, मी नाही. म्हणून तर ती घरगुशी ह्या घरात थाट बनून बसलीये. पण किती बी काय बी झालं का नाही तरी पण त्या नेबळेटला ह्या घरात मी बाहेर काढणार. आणि फक्त ह्या घरात नाही, सत्याच्या आयुष्यात पण बाहेर काढणार. त्याच्यासाठी मला काही बी करावं लागलं ना तरी मी करणार. तिच्या जीवा उठावं लागलं ना तरी उठणार. माया, मंजू एक पोलीस अधिकारी आहे हे विसरू नकोस. जरा भान ठेवून बोलत जा. आणि ती आता पहिल्यासारखी राहिली नाही एवढं लक्षात ठेव. आणि तिच्या वाईटात जाणाऱ्या माणसांचं काय हाल करते ना, बघायचंय तुला? हे बघ, दाखवतो मी तुला, बघ. काही गरज नाही, बघितलंय आम्ही. आणि ह्याच्यात काय कौतुक आहे सांगा की, काय कौतुक वाटतं तुम्हाला?
ही आपल्या घराला शोभतं का असं? सुरबाईंची सून अशी रस्त्यात मारामारी करती, समजा घराचं नाव घालवती ती असं करून, आणि तुम्हाला असती सून पाहिजे वय? अशी सून हवी आहे मला, अन्यायाच्या विरोधात उभा राहणारी, स्वतःच्या हक्कासाठी लढणारी. त्यामुळे देवाच्या कृपेनं मंजूच्या रूपात मला ती मिळाली आहे. तुम्ही दोघी कितीही प्रयत्न करा, पण मी या घरातून तिला कुठे जाऊ देणार नाही. हा म्हणा, काही पण म्हणा तुम्ही, पण मी त्याने भेटलं ह्या घरातनं, ह्या सत्याच्या आयुष्यातनं बाहेर काढते का नाही ती बघा. आता मी आज जाते, तू घरी जा, नाही तर दिवसभर बायकोची वाट बघत बसशील इथं. हा चांगला ऑप्शन आहे वाघमारे, दिवसभर इथं थांबू शकतो. तसं बी आता तुम्ही घरात नाही म्हणल्यावर घरी जाऊन बोरच होणार आहे मला, त्यापेक्षा इथंच थांबतो मी. अजिबात नाही हा, इथून सरळ घरी जायचंय तू. का वाघमारे, बघा तुम्ही लई दिवसानंतर ड्युटी जॉईन करता, ह्याचा आनंद आहेच मला, पण आता दिवसातले 8 तास तुम्ही माझ्या बरोबर नसणार आहे. 8 तास, आणि त्यात जर अचानक ड्युटी लागली, कसला बंदोबस्त लागला तर मग सगळंच अवघड होईल. म्हणून म्हणतोय आज थांबू द्या मला. बरोबर आहे तुझं. तू एक काम का नाही करत, तू पप्पाची टपरी चालवायला घे, म्हणजे येताना बरोबर येऊ, जाताना पण बरोबर जाऊ आपण. वा, कसली भारी आयडिया दिली तुम्ही वाघमारे. तुम्ही म्हणताय तसंच करतो, टपरीत चालवायला घेतो. ए बाबा, मस्करी केली, खरंच मनावर घेऊन टपरी चालवायला घेशील. पण सत्या, सगळं कळतंय मला, मला पण जडच जाणार आहे. तुझ्या विना अख्खा दिवस काढणं अवघडच आहे माझ्यासाठी, पण तसं करावंच लागेल. शिवाय त्या तात्यासाहेबांनी आर्यनला गजाड करण्यासाठी एवढी मेहनत तर घ्यावीच लागेल. होय, बरोबर आहे तुमचं. इथनं गेल्यावर मी बी तेच काम करणार आहे. तर दोघांचा विषय ना कायमचा फिक्स करायचा आहे मला, आणि त्यासाठी काही ना काहीतरी मार्ग शोधावाच लागेल आपल्याला. मिळाली फायनली फाईल. सत्य आणि मंजू, इथून पुढे आता तुमची लढाई आमच्या सोबत नसेल, आपापसात असेल. मिस मंजिरी आल्या नाहीत का अजून? नाही, आल्यात ना त्या. कुठे आहेत? ते काय समोर आहेत मॅडम. लागा आपापल्या कामाला. सत्या,
मला वाटते सगळ्यात आधी आपण मानिनी मॅडमना कोर्टात हजर करायला पाहिजे. इकडे या. इकडे या तुम्ही. तसं करता येणार नाही वाघमारे, लई गडबड होईल. आपण आत्ता फक्त मानिनी मॅडमना कोर्टात हजर करू शकतो, पण पुढची कारवाई त्यांनी दिलेल्या जबाबावर अवलंबून आहे. त्या जिवंतात हे सिद्ध होईल, पण तात्याच्या विरोधात केसच उभी करता येणार नाही आपल्याला. मग काय करायचं? मानिनी मॅडमना जर काहीच आठवलं नाही तर तात्यासाहेबांनी आर्यनला शिक्षा कशी देता येणार? त्यांना सगळं आठवणं खूप गरजेचं आहे. तेच तर म्हणतोय ना मी. वाघमारे, आपण एक काम करूया. आपण लवकरात लवकर ना एखादे चांगले डॉक्टर बघूया आणि ट्रीटमेंट सुरू करूया मानिनी मॅडमची. त्यांना आठवल लवकरच. बरोबर आहे तुझं, तसंच करू. वेळ न घालवता लवकरात लवकर एक चांगला डॉक्टर शोधून त्यांची ट्रीटमेंट चालू करू. पण सत्या, एका गोष्टीची काटेकोरपणे काळजी घेतली पाहिजे आपण. कुठल्या? आर्यन आणि तात्यासाहेब मानिनी मॅडमला शोधायला नक्कीच बाहेर पडतील आता. आणि मानिनी मॅडमना आपण कुठं लपून ठेवले हे त्यांना अजिबात कळतं कामा नये. तुम्ही त्याचं टेन्शन घेऊ नका वाघमारे. त्याबद्दल मी कुणालाच काहीच नाही कळू देणार. काय कळू द्यायचं नाहीये? काय परत कुठल्या नवीन सिक्रेट मिशनवर वगैरे जाणार आहात का दोघं? त्याचंच प्लॅनिंग सुरू होतं का? माझ्यामुळे डिस्टर्ब नाही ना झालं? नाहीतर मी नंतर येते. नाही मॅडम, सहजच बोलत होता. ओ अच्छा, सहजच बोलत होता. नाही, या सहज बोलण्याच्या नादात तुम्ही चौकीच्या बाहेरपर्यंत आलात, आतच नाही आलात. ड्युटीवर येण्याची सवय अंगवळणी पडली नाही का अजून? का मूड होत नाही आता काम करायचा? तसं सांगा. सॉरी, मी जाते आता. अरे यार, थांबा. एवढी कुठे घाई आहे? हा, उशीर होऊच शकतो ना कोणालाही कधीतरी. बाय द वे, मी आता इथे का आलीये माहितीये? तुमचं स्वागत करायला. नाही, काल सगळ्यांनी छान स्वागत केलं तुमचं, पण मी नव्हते ना, म्हणून म्हणलं माझ्या पद्धतीने आज एक वेगळं स्पेशल स्वागत करूयात परत. म्हणून मी तुमच्यासाठी स्पेशल गिफ्ट पण घेऊन आली. हेच ते तुमचं स्पेशल वेलकम गिफ्ट. घ्या. काय आहे यात? यात काय आहे? या फाईल मध्ये तुमच्या लाडक्या सत्याच्या कर्तृत्वाचा रेकॉर्ड आहे. त्याने आजवर केलेल्या गुन्ह्यांची नोंद आहे यात. पण ही फाईल तुम्ही माझ्या हातात का देते? अरे बापरे, का देताय म्हणजे? इथे हजर असलेल्या कोणाच्याच नजरेत तुमच्यापेक्षा जास्त प्रामाणिक ऑफिसरच नाहीये. काय आहे, तुम्ही ड्युटीवर नसताना सुद्धा जसं तात्यांची फाईल शोधून आणलीत. इतकं भारी काम केलं. मग आता ड्युटीवर असताना तुम्ही हे तर इझिली करू शकाल. नाही, ऑन ड्युटी असताना तर सगळं इझी होऊन जाईल तुमच्यासाठी जास्त. मला तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. या फाईल मध्ये असलेल्या प्रत्येक गुन्ह्याचा तुम्ही एकदम व्यवस्थित तपास कराल आणि मग एक दिवस या सत्याला बेड्या ठोकून तुरुंगात पाठवाल. या तुमच्या सहज गप्पा झाल्या की.
ही फाईल पण आत्ताच द्यायची होती ना. मरे मुद्दाम करतात ते सगळं. त्यांना वाटतं की हे सगळं केल्यावर आपल्यात फूट पाडता येईल त्यांना. सगळं कळतंय मला, पण पूर्वा मॅडम सिनियर आहेत माझ्या, त्यांच्या ऑर्डर्स फॉलो करावेच लागणार आहेत. सत्यारे 3 वर्षापूर्वी मी इथं आले ते तुला बेड्या ठोकायला. तुझ्याबद्दल एक द्वेष होता माझ्या मनात, पण तो आता कायमचा मिटला. आपण पुन्हा एकत्र आलो. सगळं सुरळीत चालू असताना हे असे काटे काय येतात आपल्या वाटेत. पुन्हा एकदा ड्युटी आणि नातं यात अडकणार आहे मी. अहो नाही अडकणार वाघमारे, मला माहिती आहे ना. हे बघा, तुम्ही तुमचं काम आत्तापर्यंत प्रामाणिकपणे करत आलाय आणि केस जरी माझ्या विरोधात असली ना तरी तुम्ही तुमचं काम प्रामाणिकपणे कराल याची खात्री आहे मला. पण तुझ्या सोबतच राहून तुझ्या विरोधात कसं काम करू मी? वाघमारे, यात तुम्हाला त्रास होणार आहे हे पण माहिती आहे मला, पण तुम्ही तुमचं कर्तव्याला चुकू नका. हे बघा, ह्या तपासात मी जरी दोषी ठरलो ना तरी मला बिनधास्त शिक्षा द्या. वाटेल ती शिक्षा भोगायला तयार आहे मी. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमचं पहिलं प्रेम मी नाही, तुमची वर्दी आहे. तशी वेळच नाही येणार सध्या, कारण मला माहितीये तू निर्दोष आहेस. उलट या गोष्टीकडे मी आता एक संधी म्हणून बघते. संधी? यात कसली संधी शोधता तुम्ही? तुला निर्दोष सिद्ध करायची संधी. तुझ्यावर असलेल्या केसेसचा तपास लावून तुला निर्दोष मुक्त केली की सगळीच चिंता मिटेल आपली. तुझ्यावर कसलाच डाग नाही राहणार. आत्ता कसं बोललात? अशी जिद्द पाहिजे माणसात. संकटात बी संधी शोधून त्याचं सोनं करण्याची जिद्द. बरं वाघमारे, तुम्ही जावा आता, मी पण निघतो. सावकाश जा. मंजिरी मॅडम या. तुमच्या सगळ्या सहज गप्पा तुमच्या नवऱ्यासोबतच्या झाल्या ना व्यवस्थित? अरे अरे, नवरा अजूनही आहे ना तुमचा तो की नाही? नाही म्हणजे माझं कन्फ्युजन होतं, नक्की तुमच्या लग्नाचं स्टेटस काय आहे हे कळतच नाही. पण तुम्ही सारखे एकत्र दिसता त्यामुळे मला आपलं वाटलं नवराच आहे. असो, तुमचं सगळं जर नीट झालं असेल तर आता जरा कामाचं बोलूया, चालेल? सॉरी मॅडम, बोला. सगळ्यांनी आता मी जे काही सांगते ते एकदम नीट ऐका. सत्याच्या विरोधातले जे काही केसेस आहेत त्याचे साक्षीदार आणि पुरावे सगळं गोळा करायला सांगितलं होतं. तुम्हाला सगळ्यांना जी काही माहिती मिळालेली असेल ती सगळी माहिती तुम्ही मंजिरी मॅडमकडे जमा करा, कारण इथून पुढे सत्याच्या विरोधातल्या सगळ्या गुन्ह्यांचे तपास इन्स्पेक्टर मंजिरी वाघमारे करणार आहेत. अरे असं काय चेहरे केलेत सगळ्यांनी? एवढे चकित होऊ नका सगळे. खरं तर याच कामासाठी त्यांना इथे नेमलं गेलेलं होतं, हो ना? इन्स्पेक्टर मंजिरी वाघमारे, तुम्हाला आपल्या टीम कडून सगळं लागेल ते सहकार्य मिळेल. मी अपेक्षा करते की जसं तुम्ही ड्युटीवर नसताना सुद्धा अत्यंत प्रामाणिकपणे काम केलं तसंच आता ड्युटीवर असतानाही कराल ना? पूर्वा मॅडम, तुम्ही माझ्यावर इतका विश्वास दाखवलात त्याबद्दल खरंच थँक्यू सो मच. आणि हो, कायद्याच्या चौकटीत राहून मी या केसेसचा तपास नक्की करेन. व्हेरी गुड. आणि समजा या चौकशीत सत्या दोषी ठरलाच तर त्याला बेड्या ठोकाल ना? दोषी ठरलाच तर नक्कीच बेड्या ठोकेल. पण मला नाही वाटत अशी वेळ येईल, कारण सत्या निर्दोष आहे याची खात्री आहे मला. नाही 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 नाही, ते सगळं ठीक आहे, पण तरीही जर सत्यावरचे आरोप सिद्ध झाले तर त्याला बेड्या ठोकाल ना? मी स्वतःहून अटक करेन त्याला. व्हेरी गुड.
पण फक्त अटक करून नाही चालणार. तुम्ही राजीनामा द्याल का? मंजिरी मॅडम, काहीतरी विचारलं मी आता तुम्हाला. जर सत्यावरचे आरोप सिद्ध झाले आणि तुम्ही त्याला अटक केली तर तुम्हीही राजीनामा द्याल का तुमच्या नोकरीचा? हे एक्सपेक्ट केलं नव्हतं खरं तर तुम्ही. तुमच्या शांततेचा अर्थ काहीतरी वेगळा होतो. नाही, मला असं वाटलं होतं की तुमच्यासारख्या प्रामाणिक ऑफिसरने जर प्रामाणिकपणे तपास केला तर असं चटकन हो बोलाल. पण असो, हरकत नाही. तपास सुरू करा प्रामाणिकपणाने. पूर्वपणे मान्य आहे तुमची अट. सत्या जर दोषी ठरला तर देईन मी राजीनामा. पण सत्या जर निर्दोष मुक्त झाला तर तुम्ही द्याल का राजीनामा? या फाईल मध्ये तुमच्या लाडक्या सत्याच्या कर्तृत्वाचा रेकॉर्ड आहे. त्याने आजवर केलेल्या गुन्ह्यांची नोंद आहे. इथून पुढे सत्याच्या विरोधातल्या सगळ्या गुन्ह्यांचे तपास इन्स्पेक्टर मंजिरी वाघमारे करणार आहेत.